मोरारजी देसाई वसतिगृहात 15 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सुट्टी येथील मोरारजी देसाई वसतिगृहात इयत्ता 9वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय गौतम हनुमंत भजंत्री या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गौतमच्या मृत्यूला वसतिगृह अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. गौतम हा रायबाग तालुक्यातील निडगोंडी गावचा रहिवासी होता. गुरुवारी तो बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहून वसतिगृहात परतला होता. त्यानंतर संध्याकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी गौतमच्या कुटुंबियांना माहिती न देता रायबाग सार्वजनिक रुग्णालयात त्याला दाखल केल्याचा आरोप आहे. गौतमने वसतिगृहात गळफास घेतल्याचे कर्मचाऱ्यांनी पालकांना सांगितल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. मात्र मृत गौतमच्या पाठीवर व नितंबावर मारहाणीच्या खुणा आढळल्याचा दावा कुटुंबियांचा आहे. अधीक्षकाच्या मारहाणीमुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबियाने रायबाग सार्वजनिक रुग्णालयासमोर आक्रोश केला. ही घटना कुडची पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. गौतमच्या मृत्यूमागील नेमके कारण काय हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. ನಾವು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಆಗಲ್ಲ. ನಮಗೆ ಇಲಾಖೆ ಇದೆ, ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರಿದೆ, ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಇರುತ್ತೆ, ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು ಅವ್ರು ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ಎನ್ಕ್ವೈರಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪೋಸ್ಟ್ಮಾರ್ಟಮ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ವರದಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾವುದೂ ಕೂಡ ಮರೆಮಾಚಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇರೋದಿಲ್ಲ. ಓಕೆ.